नमस्कार, आपण पाहता स्टार वन महाराष्ट्र न्यूज, जनसामान्यांचं निर्भीड व्यासपीठ। आजच आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा, शेअर करा। इंद्रानगर पोलिसांची उत्कृष्ट कामगिरी। पाचडीगाव तालुका जिल्हा नाशिक येथील घरफोडी चोरीतील 4 आरोपी केले जेरबंद। इंद्रानगर पोलीस ठाणेकडील गुन्हे शाखांचे पथकाचे अधिकारी पोलीस उपनिरीक्षक संतोष कुंदे यांना गोपनीय बातमीदारामार्फत खात्रीशीर माहिती मिळाली की दिनांक 2 नोव्हेंबर 2024 रोजीच्या सकाळी 8:30 वाजेपासून ते दिनांक 18 जानेवारी 2025 रोजी सायंकाळी 6:30 वाजेच्या दरम्यान पाचडीगाव तालुका जिल्हा नाशिक येथे घरफोडी करणारे इसम हे सोनगाव तसेच सायखेडा तालुका निफाड जिल्हा नाशिक येथे त्यावरून गुन्हे शोध पथकाचे अधिकारी अंमलदार यांनी सापळा रचून 4 संशयितांना अटक केली आहे। वरील गुन्ह्याच्या अनुषंगाने विचारपूस केली असता दाखल गुन्ह्यातील चोरीस गेलेले सोन्या चांदीचे दागिने व रोख रक्कम चोरी केल्याची कबुली दिली आहे। आरोपींकडून नमूद गुन्ह्यातील चोरीस गेलेले सुमारे 9 तोळे वजनाची सोन्याची लगड हस्तगत करण्यात आली आहे। सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त मोनिका राऊत, सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख तसेच इंद्रानगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीमती तृप्ती सोनवणे व सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील हंकुलीकर यांच्या सूचना व मार्गदर्शनाप्रमाणे गुन्हे शोध पथकाचे अधिकारी पोलीस उपनिरीक्षक संतोष कुंदे, पोलीस नाईक पवन परदेशी, पोलीस अंमलदार सागर कोळी, पोलीस अंमलदार सौरभ माळी, पोलीस नाईक सागर परदेशी, पोलीस अंमलदार दीपक शिंदे, पोलीस अंमलदार योगेश जाधव व पोलीस अंमलदार प्रमोद कासुदे, चालक पोलीस अंमलदार चंद्रभान पाटील यांनी केली आहे। स्टार वन महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी इरफान पठाण, नाशिक। पोलीस स्टेशन इंदिरानगर येथे गुन्हा रजिस्टर नंबर 42/25 हा घरफोडीचा गुन्हा दाखल होता। फेब्रुवारी महिन्यामध्ये हा गुन्हा दाखल होता। फिर्यादी नामे सौ सुनीता तुकाराम ढगे यांनी फिर्याद दिली होती की त्यांच्या घरातलं एकूण 12.5 तोळे सोनं हे चोरीस गेलेलं आहे। त्या अनुषंगाने तपास करत असताना पोलीस स्टेशनचे गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक PSI पोलीस उपनिरीक्षक कुंदे आणि त्यांच्या DB टीमने पोलीस नाईक सागर परदेशी, पोलीस नाईक पवन परदेशी, पोलीस अंमलदार दीपक शिंदे, पोलीस अंमलदार जाधव, पोलीस अंमलदार सागर कोळी, पोलीस अंमलदार सौरभ माळी आणि प्रमोद कासुदे यांनी यांच्या पथकाने अतिशय कौशल्याने यातील 4 आरोपींना ताब्यात घेतलेलं आहे। या आरोपींची नावं सिद्धेश अशोक आडबाई, राहणार सोनेगाव, तालुका पोलीस स्टेशन सायखेडा, तालुका निफाड। त्याच्या सोबत आहेत किरण बाळासाहेब मुरादे, वय वर्ष 33, राहणार सोनगाव सायखेडा, तुषार अशोक गरुड, वय 21 वर्ष, राहणार सायखेडा, तसंच आदित्य अरुण गावले, वय 24 वर्ष, राहणार सायखेडा अशी आरोपींची नावं आहेत। या 4ही आरोपींना अत्यंत कौशल्यपूर्ण पद्धतीने त्यांच्यावर ट्रॅप लावून त्यांना शिताफीने ताब्यात घेऊन त्यांच्याकडे तपास केला असता त्यांच्याकडून त्यांनी ह्या घरफोडी केल्याचं यांनी कबूल केलं आणि त्यांच्याकडून एकूण 9 तोळे सोनं हस्तगत करण्यात आले।